नागपंचमीला फक्त नागदेवतेची पूजा करून विषय संपत नाही. या दिवसाला जोडलेल्या अशा कितीतरी परंपरा आहेत ज्या आपण लहानपणापासूनच पाहतोय. पूजा कशी करायची, काय अर्पण करायचं, काय टाळायचं, श्रावणात झोका खेळ का असतात, सगळं आज एकाच व्हिडिओमध्ये समजून घेऊया. 17 ऑगस्ट हा दिवस खास आहे कारण आपल्या महाराष्ट्राच्या पंचांगानुसार या दिवशी नागपंचमी आणि श्रावण सोमवार एकाच दिवशी आले आहेत. म्हणजे एकीकडे नागदेवतेची श्रद्धेने पूजा आणि दुसरीकडे महादेवाची भक्ती, दोन्हीचा सुंदर संगम. नागपंचमी म्हणजे काय? नागपंचमी हा श्रावण शुक्ल पंचमीचा पारंपरिक सण आहे. या दिवशी नागदेवतेचा सन्मान आणि पूजा केली जाते. आपल्या कृषी संस्कृतीत सापांना महत्त्व होतं. शेतातले उंदीर आणि इतर कीटक नियंत्रणात ठेवण्याची त्यांची भूमिका असते. त्यामुळे निसर्गातल्या या जीवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची भावनाही या सणाशी जोडली गेली. नागदेवतेचा महादेवाशी काय बरं संबंध आहे? आपण महादेवाचं रूप पाहिलं की त्यांच्या गळ्यात नाग दिसतो. म्हणूनच आपल्या धार्मिक परंपरेमध्ये नागदेवतेला महादेवाशी जोडलेलं विशेष स्थान आहे. म्हणून नागपंचमी आणि श्रावण सोमवार एकत्र आले की भक्तीचा हा दिवस आणखी खास वाटतो. घरी पूजा कुठे करायची? सगळ्यात आधी पूजा करण्याची जागा स्वच्छ करून घ्या. पाटावर किंवा देवघरात स्वच्छ कापड अंथरा. त्यावर नागदेवतेचं चित्र किंवा मूर्ती ठेवा. श्रावण सोमवार असल्यामुळे महादेवाची पूजा करत असाल तर शिवलिंगही ठेवू शकता. पूजेसाठी काय काय ठेवायचं? हळद, कुंकू, अक्षता, फुलं, दुर्वा, बेलपत्र, धूप, दीप, पाणी, नैवेद्य आणि आपल्या घरच्या परंपरेनुसार लागणारं बाकीचं पूजा साहित्य तयार ठेवा. प्रत्येक घरात अगदी एकच पद्धत असते असं नाही. आपल्या घरची पद्धत असेल तर ती श्रद्धेने करा. नागदेवतेची पूजा कशी करायची? नागदेवतेला नमस्कार करून पूजा सुरू करा. हळद, कुंकू, अक्षता आणि फुलं अर्पण करा. दीप आणि धूप लावा. नैवेद्य दाखवा आणि मनापासून प्रार्थना करा. शेवटी आरती करा. पूजा मोठी असलीच पाहिजे असं नाही. मनापासून केलेली श्रद्धाही महत्त्वाची. श्रावण सोमवार असल्यामुळे महादेवाची पूजा करत असाल तर शिवलिंगाला आपल्या घरच्या परंपरेनुसार जल अर्पण करा. बेलपत्र, फूल अर्पण करा. ओम नमः शिवाय म्हणत मन शांत करून प्रार्थना करा. महादेवाकडे फक्त इच्छा मागण्यापेक्षा घरात सुख, शांती, समृद्धी आणि चांगलं आरोग्य मिळावं अशी प्रार्थना करूया. नागाला दूध पाजायचं का? नागपंचमी म्हणलं की हा प्रश्न नक्कीच येतो. काही ठिकाणी दूध अर्पण करण्याची परंपरा आहे. पण जिवंत सापाला प्रत्यक्ष दूध पाजणं हा प्रत्येकासाठी अनिवार्य धार्मिक नियम आहे असं म्हणता येत नाही. आपण नागदेवतेच्या चित्राची किंवा मूर्तीची पूजा करू शकतो. जिवंत साप पकडून, हाताळून किंवा त्याला त्रास देऊन पूजा करण्याची काही एक गरज नाही. एक महत्त्वाची गोष्ट, नागाला त्रास नको. नागपंचमीच्या नावाखाली जिवंत सापाला हातात घेऊन फोटो काढणं, गर्दी करणं किंवा त्याला त्रास देणं टाळूया. श्रद्धा ठेवायची पण निसर्गाचाही आदर करायचा. हीच या सणाची सुंदर भावना आहे. नागपंचमीला माती का खणत नाहीत? आपल्या महाराष्ट्रात नागपंचमीच्या दिवशी
माती खणू नये अशी परंपरा आहे. जमिनीखाली राहणाऱ्या जीवांना त्रास होऊ नये अशी त्यामागची भावना सांगितली जाते. म्हणजे आपल्या जुन्या परंपरेतूनही निसर्गाचं रक्षण करण्याचा संदेश मिळतो. नागपंचमी म्हणजे फक्त देवासमोर दिवा लावला आणि पूजा झाली एवढंच नाही. या सणामध्ये आपल्या लोकपरंपरा, गाणी, एकत्र येणं आणि निसर्गाशी जोडलेली भावनासुद्धा यामध्ये आहे. श्रावणात झोका का खेळतात? आता आपल्या श्रावणातल्या सगळ्यात सुंदर परंपरापैकी एक म्हणजे झोका. पावसाळ्यात झाडं हिरवीगार होतात, वातावरण प्रसन्न होतं आणि पूर्वी गावाकडे झाडांना झोके बांधले जायचे. बायका, मुली एकत्र येऊन झोका खेळायच्या, गाणी म्हणायच्या आणि गप्पा मारायच्या. हा नागपंचमीच्या पूजेचा अनिवार्य विधी नाही, ही श्रावणाशी जोडलेली लोकपरंपरा आहे. मेहंदी का काढतात? श्रावण आला की हातावर मेहंदी काढण्याची मजाच वेगळी. सणाच्या निमित्ताने बायका, मुली एकमेकींच्या हातावर मेहंदी काढायच्या. मेहंदी म्हणजे फक्त सजणं नाही, त्यातून सगळ्या एकत्र बसायच्या, गप्पा व्हायच्या आणि सणाचा आनंद वाढायचा. आणि हो, श्रावणात बायका एकत्र आल्या की फक्त पूजा करून उठायचे नाहीत. फुगडी, झिम्मा, गाणी आणि वेगवेगळे स्थानिक पारंपरिक खेळ खेळले जायचे. गावागावानुसार खेळ आणि पद्धत बदलायची, पण उद्देश मात्र एकच, सगळ्यांनी एकत्र यायचं, हसायचं आणि आनंद घ्यायचा. आपल्या जुन्या काळात सण म्हणजे सगळ्यांना एकत्र आणण्याचं कारण होतं. घरकामातून थोडा वेळ काढून बायका एकत्र यायच्या. पूजा, गाणी, मेहंदी, झोका, खेळ आणि त्यातून आपलेपणा वाढायचा. आजच्या धावपळीच्या आयुष्यात हीच गोष्ट आपल्याला पुन्हा आठवण्यासारखी आहे, हो ना? नागपंचमी आपल्याला एक खूप सुंदर गोष्ट शिकवते. निसर्गातला प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे. साप दिसला म्हणून त्याला घाबरून त्रास देणं नाही आणि पूजेच्या नावाखाली त्याला पकडणंही नाही. त्याला त्याच्या जागी सुरक्षित राहू देणं हाही निसर्गाचा आदरच आहे. आता काय टाळायचं? जिवंत नागाला पकडणं किंवा हाताळणं टाळा. फोटो व्हिडिओसाठी त्याच्याजवळ गर्दी करू नका. विनाकारण माती खणू नका आणि सणाच्या नावाखाली निसर्गाला किंवा कोणत्याही जीवाला त्रास होईल असं काहीही करू नका. नैवेद्याला आपण आपल्या घरात जे पारंपरिक पदार्थ केले जातात ते ठेवू शकता. सगळ्यांनी एकच पदार्थ केला पाहिजे असं नाही. सणाचा नैवेद्य म्हणजे आपल्या घरची श्रद्धा, प्रेम आणि प्रसादाची भावना. म्हणून यावेळी नागपंचमी साजरी करताना फक्त पूजा करू नका, तिच्या मागची भावना पण समजून घ्या. नागदेवतेला नमस्कार करा, महादेवाची भक्ती करा, आपल्या परंपरा पुढच्या पिढीला सांगा आणि निसर्गातल्या प्रत्येक जीवाचा आदर करा. कारण सण फक्त एक दिवस साजरा करण्यासाठी नसतो, आपल्या संस्कृतीची आणि आपल्या माणुसकीची आठवण करून देण्याचा असतो. 17 ऑगस्टची नागपंचमी आणि श्रावण सोमवार आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख, शांती आणि समाधान घेऊन येऊ. हर हर महादेव, ओम नमः शिवाय अशाच आपल्या सण परंपराची माहिती सोप्या भाषेत ऐकायला आवडत असेल तर किरण फ्युजनला नक्की जोडलेले राहा. मग मनापासून बोला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.